अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी प्राथमिक शाळा मेडिकल परिसर विभागातील तत्कालीन विभाग प्रमुख तथा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील धुरंधर असे व्यक्तिमत्व रवींद्र उर्फ राजा ठाकूर यांच्या सेवापूर्तीचा व सौ अनिताताई रवींद्र ठाकूर यांनी 4 धाम यात्रा पूर्ण केल्याबद्दल मावंद्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी स्वातंत्र्य सैनिक कॉलनी अंबाजोगाई येथे ठाकूर परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। यावेळी मान्यवरांनी सेवापूर्तीनिमित्त राजा ठाकूर यांची भेट घेऊन सपत्नीक सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या। रवींद्र उर्फ राजा वामनराव ठाकूर हे अंबाजोगाई शहरातील चौफेर व सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व। त्यांनी गेल्या 58 वर्षाच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला। वडील स्वर्गीय वामनराव ठाकूर व आई श्रीमती प्रतिभाताई ठाकूर यांनी चांगले संस्कार दिले। त्या संस्काराच्या शिदोरीमुळे व उच्च शिक्षणामुळे त्यांना श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी प्राथमिक शाळेत 1994 साली सहशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। शिक्षकी पेशासोबतच राजाभाऊंनी दुजाभाव केला नाही। कर्तव्य श्रेष्ठ मानून आणि सेवा हाच धर्म मानला। शाळेच्या वेळी शाळा आणि इतर वेळी इतर कामं करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला। पुढं करून शाळेला दांडी मारून इतर क्षेत्रात त्यांना रमता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही। इतर वेळी समाजकारण व राजकारण केलं। शिवाय वडील स्वातंत्र्य सैनिक वामनराव ठाकूर यांच्या स्मृती जतन करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला। वडिलांनी जो त्याग आणि समर्पण भारत मातेच्या चरणी स्वातंत्र्यासाठी दिलं, त्याची जाणीव ठेवून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे। अंबाजोगाई शहरात वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक दिवंगत नरेंद्र दाभोळकर, सिने अभिनेते तथा समाजसेवक स्वर्गीय निळू फुले यांच्या व्याख्यानाची मेजवानी अंबाजोगाईकरांना उपलब्ध करून दिली। सामाजिक जाणीवा जिवंत असणारे राजा ठाकूर यांनी सतत समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला। गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असेल, पुस्तके वह्या वाटप असेल किंवा इतर सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्यानं राबवले। योगेश्वरी शिक्षण संस्थेत काम करत असताना कृतज्ञ होऊन काम केलं, कारण ही संस्था म्हणजे महान विभूतींच्या त्यागाचं व समर्पणाचं प्रतीक आहे। म्हणून या ठिकाणी नम्रपणे त्यांनी सेवा केली। योगेश्वरी कर्मचारी व शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्या ठिकाणी उल्लेखनीय कार्य केलं। असंख्य गरजू कर्मचारी व शिक्षक यांना पतसंस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं। वडिलांच्या नावानं मोरेवाडी या ठिकाणी वाचन चळवळ समृद्ध व्हावी म्हणून वाचनालय सुरू केलं होतं। अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं। त्यासोबतच शासनाच्या विविध शासकीय व निमशासकीय समित्यांवर मार्गदर्शक सदस्य म्हणून काम केलं। कामाचा व सेवेचा प्रचंड व्यासंग असणारा हा माणूस सतत समाजासाठी काहीतरी देत गेला। मित्रांचा व स्नेहीजनांचा गोतावळा ही त्यांची जमेची बाजू आहे। मित्रांच्या घोळक्यात राहून अनेकांच्या अडचणीला धावून जाणं हा त्यांचा स्वभाव आहे। 32 वर्षाची यशस्वी सेवा करून भविष्यातील दिशा जाणून घेऊन चांगल्या ठिकाणी व चांगल्या संस्थेत आपला वेळ खर्च करतील असा विश्वास त्यांच्या सर्व सहकार्यांना आहे। अनेक विषयाची किनार असलेला हा माणूस समाजासाठी सर्वाधिक काम करणार आहे। त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त व आयोजित कार्यक्रमाला कसलाही बडेजावपणा नव्हता, भाषणं नव्हती, मान्यवर नव्हते किंवा उपस्थितांच्या माती काहीतरी मारण्याचा प्रसंग नव्हता। उलट आलेल्या प्रत्येकास सन्मानानं व समाधानानं स्नेहभोजन करावं हाच आग्रह होता। म्हणून भाषणाविना सेवापूर्ती सोहळा आणि सौ अनिताताई रवींद्र ठाकूर यांच्या 4 धाम यात्रा पूर्ण केल्याबद्दल मावंद्याचा कार्यक्रम खूप उत्साही वातावरणात पार पडला। उपस्थितांच्या स्वागतासाठी रवींद्र उर्फ राजा ठाकूरसह सौ अनिताताई रवींद्र ठाकूर, कन्या सौ एकता ठाकूर नावंदर, चिरंजीव यश राजा ठाकूर हे सज्ज होते। यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, डॉक्टर नरेंद्र काळे, माजी उपनगराध्यक्ष लंकेश वेडे, माजी उपनगराध्यक्ष कमलाकर अण्णा कोपले, हरिभक्त परायण उद्धव बापू आपेगावकर, नगरसेवक संजय भैया गंभीरे, माजी नगरसेवक वहीद उर्फ बबलू सिद्दीकी, अंबाजोगाई बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण, माजी सभापती विलास काका सोनवणे, माजी सभापती मधुकर काजगुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, अंकुशराव ढोबळे, कल्याण भिसे, ॲडव्होकेट संतोष पवार, प्रवीण देशमुख, मुन्ना देशमुख
अभिजित जोंधळे, प्राध्यापक कमलाकर लोमटे, हिंदुलाल काकडे, डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, डॉक्टर दीपक लामथोरे, बी के मसने, भागवत मसने, गणेश वडवणकर, प्रदीप पतकराव, अनंत अरसोडे, सत्यप्रेम इंगळे, जावेद जरगर, शेख ताहेरबाई, डॉक्टर निशिकांत पाचेगावकर, संतोषदादा शिंगारे, शेख सुजातभाई, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव कराड, कमलाकर काका चौसाळकर, रमण सोनवळकर, कल्याण काळे, बाळासाहेब मुकदम, प्राध्यापक कमलाकर कदम, सौ सुनीताताई राजकिशोर मोदी, माजी नगरसेवक अनंतदादा लोमटे, रमेशराव लोमटे, सौ राजश्रीताई अशोक मोदी, सौ गीताताई रवींद्र परदेसी, प्राध्यापक हनुमंत साळुंखे, सुरेंद्र ठाकूर, माजी सरपंच वसंतराव मोरे, मुन्ना पाशी, बाळासाहेब तळणीकर, रवींद्रदादा जाधव, अनंत टाकळकर, श्रीनिवास वैद्य, सुनील काळे, श्याम काळे, डॉक्टर अमित लोमटे, सुनीलराव चव्हाण, निकेश जगदाळे, राजेंद्र देशपांडे, विजय रापतवार, व्यंकटेश सामनार, शंकरराव बुरांडे यांच्यासह योगेश्वरी विद्यालय, खोलेश्वर विद्यालय, मुकुंदराज विद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, संकल्प बाल विद्या मंदिर व इतर विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून ठाकूर परिवाराला शुभेच्छा दिल्या. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबास जोगाई, जिल्हा बीड.